नमस्कार मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरले होते आणि भरपूर जणांचे फॉर्म आता ॲप्रूव्ह झाले आहेत, मंजूर झालेले आहेत. तुमचा जर फॉर्म मंजूर झाला असेल, ॲप्रूव्ह झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, परंतु तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, परंतु तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल, आमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही कसं कळणार? ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकतात की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते बघणार आहे. जर तुमच्या बँकेला लिंक नसेल तर काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे मित्रांनो तुम्ही तिथे माय आधार टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा ऑप्शन येईल. तिथं परत तुम्ही माय आधार ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथं जायचं आहे मित्रांनो, आधार सर्व्हिसेस. तुम्हाला 3 नंबर ऑप्शन दिसेल मित्रांनो, आधार सर्व्हिसेस. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो, आधार सर्व्हिसेसच्या ऑप्शनवरती. त्यानंतर मित्रांनो तुम्ही असंच पेज ओपन होईल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे मित्रांनो. येथे तुम्हाला एक ऑप्शन येईल, आधार लिंकिंग स्टेटस. हे असं ऑप्शन येईल मित्रांनो. तिथे तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो इथे असं अंगठ्याचं चिन्ह येईल, लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो. आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा व्यवस्थित जसा तसा मित्रांनो पाहून घ्यायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला खाली दिलेला मित्रांनो कॅप्चा समजत नसेल तर नवीन कॅप्चा तुम्ही ट्राय करायचा आहे तिथून ऑप्शनवरती क्लिक करून. त्यानंतर लॉग इन OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. जो आधार लिंकला मोबाईल नंबर असेल मित्रांनो, त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP येईल. तो 6 अंकी OTP येईल मित्रांनो. तो OTP येथे टाकायचा आहे मित्रांनो. OTP टाकल्यानंतर मित्रांनो खाली दिलेलं लॉग इन ऑप्शन आहे मित्रांनो. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे OTP टाकून. व्यवस्थित तसा OTP टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल मित्रांनो. त्यानंतर खाली मित्रांनो थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर खाली लिहिलं आहे मित्रांनो, बँक सीडिंग स्टेटस. तर बघू शकतात मित्रांनो तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग वॉज बीन डन. तर मित्रांनो बघू शकतात माझं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे आणि माझं बँक ऑफ बडोदाला लिंक आहे, असं तुम्ही तुमचा स्टेटस बघू शकतात. तर असं असेल तर त्या खात्यावरती तुम्हाला तुमचे पैसे येणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं बँक स्टेटस चेक करू शकता. जे मित्रांनो ज्यांचं आधार लिंक नसेल मित्रांनो, त्यांनी असं इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर मित्रांनो त्यांनी बँकेत जायचं आहे. बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या अकाउंटला येणारे अशा प्रकारे चेक करू शकतात मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.